तर मित्रांनो, आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की दारू तंबाखूचे दुष्परिणाम काय आहे. आज आपण त्यांच्याबद्दल काही काही जे गैरसमज आपल्या समाजात खूप प्रख्यात आहे ते बघू. पण ते गैरसमज बघण्याआधी आपण एकदा मागच्या वेळेला जे बघितलं होतं ते आपण 5 मिनिटात पटकन रिवाइज करूया. ठीक आहे. दारूमुळे मृत्यू व्हायचे वेगवेगळे कारण कोणते? लिव्हर सिरोसिस आणि पॅन्क्रियाटायटिस, मग वेगवेगळे अपघात, मग म्हणजेच ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स, पडून लोक मरतात, बुडून मरतात, हायपोथर्मियाने मरतात. दारू तंबाखू घेतल्यावर रक्तवाहिनी आतून बिघडते आणि त्याच्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होतो, हार्ट अटॅक, लकवा येतो, रोग प्रतिकार क्षमता कमी होते आणि म्हणून संसर्गजन्य आजार होतात, टीबी, न्यूमोनिया. मग शुद्धीत माणूस राहत नाही पाट्यांमध्ये, मग त्यांना कोणासोबतही सेक्स केल्यामुळे HIV होऊ शकतो. तंबाखू सारखं दारूमुळे पण खूप लोकांना कॅन्सर होतात. नशेमध्ये असल्यामुळे न विचार करता काही पण करतात आणि मर्डर होतात. आयुष्यात जे नैराश्य येतो त्याच्यामुळे तो व्यक्ती किंवा त्याचे घरवाले सुसाईड करू शकतात. मग आपण बघितलं की काही मोठ्या आजारांमध्ये दारूचा किती मोठा हात आहे. जेवढी लोक टीबीने मरतात त्यातले 20% मृत्यू दारूमुळे घडतात, 18% मर्डर, 18% सुसाईड, 13% फिट येऊन मरणं, 12% बुडून मरणं, हे सगळं दारूमुळे घडतंय. मग आपण तंबाखूचं बघितलं की दारूमुळे दरवर्षी 30 लाख लोक मरतात, तंबाखूमुळे 80 लाख लोक मरतात, दुप्पट. दर 4 सेकंडला एक मृत्यू. कोविडमुळे 2 वर्षात 5,20,000 लोक मेली. तंबाखूमुळे दरवर्षी भारतात 13 लाख लोक मरतात. आणि ह्या सगळे मृत्यू वयाच्या म्हातारपणी होत नाही, जेव्हा ऍक्टिव्ह लाईफ इयर्स शिल्लक असतात तेव्हा होतात. तर 70च्या आधी होणाऱ्या पुरुषांच्या मृत्यूमध्ये 20% तंबाखूमुळे होतात. हे फक्त तोंडाच्या कॅन्सरमुळे नाही, वेगवेगळे कॅन्सर शरीराचे, इनफॅक्ट 25% कर्करोग तंबाखूमुळे होतात. हार्ट अटॅक, स्ट्रोक पण खूप होतात आणि फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार होतात तंबाखू. मग आपण बघितलं की जोपर्यंत माणूस जगतो तोपर्यंत पण त्याचा जीवनाचा दर्जा 10 प्रकारे कमी होतो. त्याची क्वालिटी ऑफ लाईफ कमी होते. त्याला वेगवेगळे शारीरिक आणि मानसिक आजार होतात आणि तुमचं स्वास्थ्यच नाहीये, मग तुम्ही लाईफ एन्जॉय करू नाही शकत, तुम्ही दुखी राहता. नपुंसकत्व येतो, कारण लिंगाची रक्तवाहिनी पण अरुंद होते म्हणून. मग शारीरिक श्रम करायची क्षमता कमी होते. स्पोर्ट्स खेळू शकत नाही. काही वर्षानंतर तो शारीरिक श्रम करू शकत नाही कारण तो फिट राहत नाही. आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतो. काम करण्याची एफिशियन्सी, काम कौशल्य कमी व्हायला लागतं आणि त्या व्यक्तीची आकर्षकता पण कमी होते. सुरकुत्या लवकर येतात, दात पडतात, होठ काळे पडतात वगैरे. तर मर्दांगीचे जेवढे लक्षण आहे प्रत्येकाला फटका बसतो. मर्दांगी वाढत नाही, मर्दांगी कमी होते. मग आपण बघितलं की हे या पदार्थांचं गुणधर्म आहे की काही काळ घेतलं की मग हा पदार्थ भेटला नाही की तुम्हाला त्रास होतो. त्याला आपण विथड्रॉल म्हणतो. एकाने जी किक बसते त्याच्यानंतर 2 लागतात, मग 3 लागतात, त्याला आपण टॉलरन्स म्हणतो. आणि तीव्र इच्छा असते घ्यायची, जी कंट्रोल करणं फार डिफिकल्ट जातं, त्याला आपण क्रेविंग म्हणतो. तर विथड्रॉल, टॉलरन्स, क्रेविंग हा पदार्थाचा गुणधर्म आहे, माणसाचा नाही. तुमचा विल पॉवर कितीही असेल, कोणालाही व्यसन लागू शकतं आणि एकदा लागलं की सोडणं अवघड आहे. आणि म्हणून पहिली दारूला हात न लावणं, पहिल्या तंबाखूला हात न लावणं हे फार महत्वाचं आहे. मग आपण बघितलं की मेंदूला पण खूप इजा पोचते आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य पण बिघडतं. मेंदूच्या वेगवेगळ्या क्षमता कमी होतात. मग तुमचे अभ्यासामध्ये मार्क्स कमी येऊ शकतात, पुढे जाऊन कामामध्ये परिणाम होऊ शकतो. आणि 21 वर्षाच्या आधी दारू घेणं सुरू केलं तर सवय लागायची शक्यता खूप जास्त असते. आणि म्हणून कमीत कमी 21 वर्षापर्यंत या सवय लावणाऱ्या जहरांना
हात लावलं नाही पाहिजे. मग आपण म्हटलं ते गेटवे ड्रग्ज आहे, हे आता तर वाईट आहेच, स्वतः तर वाईट आहे, पण त्यांच्यामुळे तुमची कंपनी बिघडते, तुमची लाईफस्टाईल बिघडते, आणि मग अजून वाईट गोष्टींकडे तुम्ही जाता, आणि आयुष्यात तुम्ही दिशाभूल व्हायची शक्यता खूप वाढते. आणि शेवटी तुमच्या फॅमिलीला पण नुकसान होतो, पोटातल्या बाळाला नुकसान होऊ शकतो जर आई दारू किंवा तंबाखू घेणार, किंवा पती बिडी सिगरेट फुकणार आणि ती घेणार. आणि अम, मग आर्थिक नुकसान होतो, आणि त्या मारहाणमुळे घरातलं वातावरण बिघडतं, आणि मुलं नैराश्यामध्ये जातात, आणि त्यांना स्वतःबद्दल न्यूनगंड वाटत असतो की समाज आपल्याबद्दल वाईट म्हणत असावा. ओके. मग आपण हे बघू की काही लोकांना वाटतं की अम, फारसं फरक नाही पडत हो, काही क्वचित लोकांना त्रास होतो, बहुतेक लोक पाट्यांमध्ये मजा करतात, त्यांना काही नुकसान होत नाही. तर मित्रांनो, हे खरं नाहीये. हे बघण्यात आलंय की युवा वर्गामध्ये आजारामुळे आयुष्य वाया गेलं, किंवा आजारपणामुळे त्याला डिसीज बर्डन इंग्लिशमध्ये म्हणतात, तर आयुष्यातले किती वर्ष आजारामुळे वाया गेले. तर हे युवा पिढीमध्ये किंवा युवा वर्गामध्ये त्याचा सर्वात मोठा रिस्क फॅक्टर अल्कोहोल आहे. नंतर हाय बीपी, लठ्ठपणा आणि तंबाखू. तर जी गोष्ट सर्वात जास्त आजार करत आहे ती आपल्या समाजामध्ये झपाट्याने वाढत आहे, आणि आपल्याला चिंता नाही वाटत. याचं कारण आहे की आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. तर त्या काही गैरसमजांना आज आपण बघूया. पहिला गैरसमज, की थोडं थोडं दारू हृदयासाठी चांगलं आहे. असं काही अध्ययनांमध्ये सांगितलं गेलंय, खरंय. पण असे पण अनेक अध्ययन आहेत ज्यांच्यामध्ये आढळलं की थोडं थोडं दारू घेतलं तरी हृदयासाठी चांगलं नाही. पण हे अध्ययन न्यूजपेपरमध्ये येणार नाही. फक्त पहिल्या कॅटेगरीचे अध्ययन न्यूजपेपरमध्ये येतात. याचं कारण आहे की दारूच्या कंपन्यांकडे असे न्यूजला प्रसिद्धी देण्यासाठी पैसे खूप आहे. आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर, सॉरी, आयकॅप, इंटरनॅशनल सेंटर ऑन अल्कोहोल पॉलिसी, हे जे दारूवर अनेक रिसर्चला जे फंडिंग देते, ती एजन्सी पण अल्कोहोल इंडस्ट्री स्पॉन्सर करते. आणि दुसरं, अनेक अध्ययन ज्यांच्यामध्ये जे हे क्लेम करतात की थोडं थोडं दारू हृदयासाठी चांगलं आहे, त्यांच्यामध्ये अनेक त्यांच्या अभ्यास पद्धतीमध्ये त्रुटी दिसलेल्या आहेत. तिसरं, कमीत कमी भारतामध्ये एक मोठी स्टडी झाली होती ज्याच्यामध्ये कळलं की कमीत कमी भारतीयांसाठी हे खरं नाहीये. त्या अध्ययनामध्ये असं बघितलं गेलं की जे लोक कधी कधी दारू घेत होते त्यांच्यामध्ये पण हृदयविकाराचा रिस्क 1.2 टाइम्स जास्त होता, आणि जे लोक नियमित दारू घ्यायचे त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा रिस्क 1.6 टाइम्स जास्त होता. आणि या अध्ययनामध्ये हेही बघितलं गेलं की तुम्ही ब्रँडेड अल्कोहोल घ्या की लोकल अल्कोहोल घ्या, लिव्हरला कळत नाही, नुकसान तेवढंच होतं. चौथं, काही डॉक्टर्स म्हणतात, हे अध्ययन वाचून वाचून एस्पेशली जी डॉक्टर स्वतः दारू पितात ते समाजाला पण सांगत बसतात काय फरक नाही पडत, पण अमेरिकन हार्ट असोसिएशन हे त्यांच्या वेबसाईटवर वॉर्निंग लिहितात की हा जो दावा आहे हे सिद्ध झालेला नाही, आणि संभाव्य धोके दावा केलेल्या फायद्यांपेक्षा खूप जास्त आहेत, आणि कोणत्या व्यक्तीमध्ये मद्यपान ही समस्या बनेल, त्याला सवय लागेल, आणि कोणाला सवय लागणार नाही हे सांगता येत नाही. म्हणून आम्ही लोकांना सावध करतो की अप्रमाणित आरोग्य लाभासाठी मद्यपान सुरू करू नका. जर तुम्हाला खरोखरच हृदयाचे रक्षण करायचे असेल तर अनेक सिद्ध मार्ग आहे ज्यांचा पुरावा आहे. उदाहरण, ताण कसा कमी होईल बघणं, नियमित झोपणं, व्यायाम करणं, जेवणावर कंट्रोल ठेवणं, सिगरेट न घेणं इत्यादी. आणि लास्टली, की असं बघण्यात आलं आहे की अम, हृदय हृदयविकाराचा धोका कमी होतो नाही होत, हे वेगवेगळे अध्ययन
वेगवेगळं म्हणतात. पण कॅन्सरमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की जी लोक फक्त 1 किंवा 2 ड्रिंक दिवसाला घेत होती, अशा लोकांमध्ये पण 1,03,000 लोकांना कॅन्सर झाला एका वर्षात. तर जर आपण एकंदरीत स्वास्थ्यासाठी चांगलं आहे की नाही, तर आजच्या तारखेत विश्वाच्या सगळ्या मोठ्या स्वास्थ्य संघटना म्हणतात की जर स्वास्थ्याची चिंता असेल तर अजिबात दारू घेऊ नका. ओके. दुसरा गैरसमज की बियर म्हणजे दारू नव्हे, मी तर फक्त बियर घेतो, तर बियर दारू आहे का? हो, बियर पण दारूचाच प्रकार आहे, पण बियर म्हणजे पर्सेंटेज कमी आहे. उदाहरण, वोडकामध्ये 40% दारू असतो, बियरमध्ये फक्त 3 ते 5% दारू असतो. मग मग नुकसानकारक आहे की नाही? हे माइल्ड अल्कोहोल आहे, मग नुकसानकारक आहे की नाही? तर मित्रांनो, दारूचा जो एक ड्रिंक असतो, तुम्ही जर दुकानात जाऊन किंवा बार मध्ये जाऊन म्हटलं मला बिअरचं एक ड्रिंक दे किंवा वोडकाचा एक ड्रिंक दे, तर तो एक ड्रिंक, कारण वोडका स्ट्रॉंग असतो, त्याचा एक ड्रिंक फक्त 30 ml असतो, आणि कारण बियर माइल्ड असतो त्याचा एक ड्रिंक अंदाजाने 200 ml राहतो. पण बियरचा एक ड्रिंक आणि वोडकाचा एक ड्रिंक याच्यामध्ये समान प्रमाणात दारू असते. तुम्ही एक ड्रिंक बियर घेतली, एक ड्रिंक वोडका घेतली, तुम्ही 5 ड्रिंक वोडका घेतले किंवा 5 ड्रिंक बियर घेतलं, ते तेवढंच हानिकारक आहे. आणि शेवटचा मुद्दा, की अनेक लोक आपला ड्रिंकिंग कॅरियर ते बियरनेच सुरू करतात, पण हळूहळू त्यांना मग बियरने तेवढी किक बसत नाही आणि हळूहळू ते वोडका, विस्की, रम, टकिलाकडे पुढं वाटचाल करतात. आणि म्हणून हे म्हणणं की बियर घेतल्यावर काही नुकसान होत नाही, हा गैरसमज आहे. मग आपण बघतो की जर कोणी पाट्यांमध्ये जबाबदारीने पिलं तर काय नुकसान होत नाही. तर मित्रांनो, कोणीही जाणून बुजून मला खूप नाच खूप पिऊन त्या गटरामध्ये जाऊन झोपायचंय, किंवा मला खूप प्यायचंय आणि मला घरबार विकून टाकायचंय, असं कोणीच प्लॅन नाही करत. प्रत्येकाला कंट्रोलमध्येच प्यायची असते. आणि आजच्या तारखेत ज्यांना सवय लागली आहे ते पण एकेकाळी खूप कंट्रोलमध्ये प्यायचे, पण हळूहळू वाढली. ठीक आहे. तर पहिलं तर हे आहे की तुम्ही जेव्हा दारू पार्टीमध्ये जर प्याल तर ते वाढणार की नाही याची गॅरंटी नाही आहे. 85% लोकांमध्ये ते काही रोज रोज पित नाही, पण अंदाजाने 15 ते 20% लोकांना सवय लागू शकते. आता जर आपण गृहीत धरू की तुम्ही त्या 85% लोकांमध्ये आहात ज्यांना रोज रोज प्यायची सवय नाही लागली, तुम्ही फक्त पाट्यांमध्ये पिता, तर तुम्ही सेफ आहात का? तर असं बघण्यात आलं आहे की भारतामध्ये आणि विदेशांमध्ये जी लोक पाट्यांमध्ये पितात त्यातल्या अंदाजाने 40 ते 50%, अर्धे लोक कधी ना कधी अधूनमधून टुन्न होईपर्यंत दारू पितात, ज्याला बिंज ड्रिंकिंग म्हणतात. त्यांना मग कळत नाही किती झाली आहे. जसं आपण पण तुमच्या आजूबाजू पण तुम्ही बघितलं असेलच की लोक दारू पाट्यांमध्ये खूप पितात, उलटी करतात, किंवा त्यांना कळत नाही आजूबाजू काय चालू आहे. तर पाट्यांमध्ये पण जे लोक पितात त्या हे जास्त पितात, त्याच्यामुळे पण ऍक्सिडेंट होऊ शकतात. एक दोन उदाहरण सांगतो. मी जेव्हा अभ्यास करत होतो कॉलेजमध्ये, मी एका आंटीच्या घरी जेवायला जायचो. ती घरी मेस चालवायची. त्यांचे पती बँकमध्ये काम करायचे, गव्हर्नमेंट नोकरी होती, पैसा होता, पार्ट्या करायचे, चांगले होते. ती खुश खुश होती. मग एक दिवस पार्टीमधून परत येताना त्या व्यक्तीचा तोल गेला, ऍक्सिडेंट झाला. 20 दिवस ऍडमिट होता आयसीयू मध्ये, कारण दारू घेतलेली होती, मेडिक्लेम सँक्शन नाही झालं त्याला. त्याच्या बायकोला 10 लाख भरावे लागले आणि मग तो वारला. मग कमवता माणूस गेला म्हणून तिला घरी मेस सुरू करावी लागली आणि एक रूम पेइंग गेस्ट बेसिस पर द्यावं लागलं. 1 दिवसाची पार्टी पूर्ण परिवारासाठी आयुष्य बदलून गेलं. एक मेडिकल कॉलेजचा स्टुडंट पार्टीमध्ये पित होते, उलटी झाली. मग सगळ्यांसमोर उलटी केली तर वाईट दिसेल म्हणून कंट्रोल करून रूमच्या बाहेर जायचा प्रयत्न केला. तेवढ्यात
घशामध्ये कंट्रोल नाही झालं, ती उलटी लंग्स मध्ये गेली, आयसीयू मध्ये 3 दिवस राहिला, मेला. एक ऑटो ड्रायव्हर होता, त्याला दुबईमध्ये नोकरी लागली. मित्रांनी म्हटलं पार्टी पार्टी, मग त्यांनी रात्रभर पार्टी केली. सकाळी तो परत घरी जात होता, टर्नवर त्याला जमलं नाही, अंदाजा चुकला, ऍक्सिडेंट झाला, दोन्ही पाय कापले गेले. दुबई जॉब कॅन्सल, एंगेजमेंट कॅन्सल, लाईफ चेंज. तर एका दिवसाची, आणि हे खूप वर्षानंतर ऍक्सिडेंट होईल असं काही गरजेचं नाहीये, तुमच्या पहिल्या पार्टीनंतरही ऍक्सिडेंट होऊ शकतो. एक मेडिकल कॉलेज मधील फर्स्ट इयरची मुलं पार्टी करत होते, मग ड्राईव्ह करून परत येत होते, ऍक्सिडेंट झाला, एक मुलगा वारला, आणि तरी त्यांच्या पार्ट्या सुरू आहे, त्या ग्रुपच्या पार्ट्या सुरू आहे. तर लोकांना हे कळत नाहीये की फक्त पार्टीमध्ये पिल्यामुळे पण तुमचा किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. दुसरं, तुम्ही पार्टीमध्ये नशामध्ये अनेकदा अनुचित वागणूक करता, काहीतरी बोलून टाकता, काहीतरी मेसेज करून टाकता, आणि तो तुमचा मूळ स्वभाव नसतो. दारूमुळे तुमची मती भ्रष्ट होते, तुमचा विचार करण्याची क्षमता निघून जाते, आणि मधून न विचार करता काही पण बडबड करता तुम्ही. पण लोकांना काय वाटतं की दारू पिऊन म्हटला म्हणून आतमधलं सत्य बाहेर आलं, आणि ते तुमची खरी पर्सनॅलिटी आहे असा अंदाजा करतात, आणि आयुष्यभर कमवलेली तुमची इज्जत मातीत मिळू शकते. आणि तो तुम्ही जे मेसेज केला असेल पिऊन, ते अनेक वर्ष स्टोर करतात आणि लोकांना दाखवतात, त्याची हकीकत बघ. ठीक आहे. आणि ऑफकोर्स दारूमध्ये खूप पिली, हँगओव्हर झाला की दुसऱ्या दिवशी कामावर तुम्ही वेळेत पोहोचू शकत नाही. आजकाल एक मिसकन्सेप्शन आहे की ई सिगरेट हे सेफ आहे, निकोटीन गम हे सेफ आहे. तर निकोटीन गम हे सिगरेट थांबवण्यासाठी त्याचा वापर होतो, हे खरं आहे, पण याचा अर्थ हे सुरक्षित आहे असं नाहीये. अनेक लोकांना तंबाखू सिगरेट थांबवायची असते पण त्यांना जमत नाही. मग आता डॉक्टरांनी म्हटलंय ठीक आहे बाबा, नाही जमत ना, तर कमीत कमी तू छोटा जहर घे. तर तंबाखू मधील सवय लावणारा पदार्थ म्हणजे निकोटीन, पण निकोटीन सोडून पण अनेक जहर तंबाखूमध्ये आहे. तर आता डॉक्टर म्हणतात ठीक आहे, कमीत कमी तंबाखू सोडून निकोटीनवर तर ये, जेणेकरून बाकी जहर निघून जाईल. तर ते तंबाखूपेक्षा कमी हानिकारक आहे, पण ते हानिकारक नाहीये असं नाहीये. इनफॅक्ट निकोटीन सवय लावणारा पदार्थ आहे, म्हणून जेवढी सवय तंबाखूमुळे लागते तेवढीच सवय निकोटीनमुळे लागते. मग एखाद्याला तंबाखूची सवय असेल, त्याला सोडण्यासाठी काही महिने निकोटीन गम घेणं आणि मग हळूहळू सोडणं हे कदाचित फायदेशीर ठरू शकतं काही लोकांना. पण ज्याला तंबाखूची सवय नाही आहे, त्याने निकोटीन गम सुरू करणं हा तर पूर्णपणे मूर्खपणा आहे. असं बघण्यात आलेलं आहे की जी लोक असंच निकोटीन गम किंवा ई सिगरेट सुरू करतात, त्यांच्यामध्ये नंतर जाऊन तंबाखूची सवय लावणं किंवा तंबाखू त्यांनी सुरू करणं याची शक्यता जास्त असते. त्याच प्रकारे ई सिगरेट भारतात तर बंदच आहे, पण काही कंट्रीजमध्ये ते विकली जात आहे, आणि असं म्हणतात की ते कमी हानिकारक आहे. ते सिगरेटपेक्षा कमी हानिकारक आहे, पण ते हानिकारक नक्की आहे. त्याची पण सवय तेवढीच वाईट आहे. पाचवं, तंबाखू हानिकारक असते, परंतु भांग, गांजा, वीड हे सगळं सेफ आहे. तर मित्रांनो, जेव्हा तंबाखू विकणं सुरू केलं होतं आजपासून 100 वर्ष आधी, तेव्हा ते तंबाखू बद्दल पण म्हणायचे की ते स्वास्थ्यासाठी छान आहे. आता दारू स्वास्थ्यासाठी छान आहे म्हणायला लागले, आणि आता गांजा स्वास्थ्यासाठी छान आहे म्हणायला लागले. तर मला हे तुम्हाला सांगायला महत्वाचं वाटतं की जे अंमली पदार्थ आहे त्यांच्यामध्ये माणसाला वेडा करण्याची क्षमता, सायकोसिस करण्याची क्षमता गांजामध्ये सर्वात जास्त आहे. सायकोसिस म्हणजे काय? माणसाला कानात भास व्हायला सुरू होतात, त्याच्या मनामध्ये असं खरं नाही आहे पण असं काल्पनिक काही भ्रम ठामपणे मनात बसतात. उदाहरण, एलियन्स वेगळ्या प्लॅनेट मधून आले आहे, माझ्या मागे लागले आहे, मला मारणार, किंवा मला अमुक झालंय, मला तमुक झालंय, किंवा मी प्राईम मिनिस्टर आहे, वगैरे वगैरे. तर असे भ्रम डोक्यात बसतात, त्याचं रियालिटी पासून नातं तुटतं आणि तो एक काल्पनिक जगात जगायला लागतो.
तर असं बघण्यात आहे फिनलँडमध्ये की ज्या युवकांनी 15 वर्षाच्या आधी 5 पेक्षा जास्त वेळा गांजा घेतला होता, पुढच्या 15 वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये सायकोसिस व्हायची शक्यता 6.5% जास्त, सॉरी 6.5 पटीने जास्त होती. ठीक आहे. दुसरं, हे मी स्टडी का सांगतो, फक्त पुराव्यासाठी. ओके. पण तुम्ही कोणत्याही सायकेट्रिस्टला जाऊन भेटा आणि तो तुम्हाला म्हणेल की अनेक अशी मुलं आहेत जी कॉलेजमध्ये त्यांची मित्र वगैरे म्हणतात अरे गांजा घे काय होत नाही, आणि ते पण बघतात खूप लोक घेतात. पण मग प्रत्येक बॅच मध्ये काही मुलं फसतात आणि काही वर्षांनी त्यांना सायकोसिस होऊन जात. दुसरं, जसं दारूच्या नशात ऍक्सिडेंट्स होतात, गांजाच्या नशामध्ये पण लोक बाईक चालवतात, गाडी चालवतात आणि ऍक्सिडेंट्स होतात. आणि तिसरं, दारूमध्ये नशेमध्ये तुम्ही जेवढे तास वाया घालवता त्याच्यापेक्षा जास्त तास गांजा घेणाऱ्यांचे नशेमध्ये वाया जातात. मग गांजाबद्दल एक गैरसमज आहे की गांजाची सवय लागत नाही. तर मित्रांनो, एम्स दिल्लीमध्ये जो आहे त्यांनी देशभरात एक सर्वे केला होता. त्याच्यामध्ये आढळलं की आजच्या तारखेत भारतात 72 लाख लोक अशी आहे ज्यांना गांजाची सवय लागली आहे आणि त्यांना गांजा सोडायला जमत नाहीये, त्यांना त्याच्यामुळे नुकसान होत आहे. मग काही लोकांना वाटतं गांजाला ना आरोग्यासाठी चांगलं आहे, ते काही आजारांमध्ये दवा म्हणून उपयोग होतो. तर कॅन्सरच्या उपचारात ब्राऊन शुगर सारख्या पदार्थांचा पण उपयोग होतो, पण ते दवा म्हणून नाही. ते कॅन्सरमध्ये खूप पेन होतो आणि ते दुखणं साध्या दवाने जात नाही, म्हणून मग हे देतात. पण याचा अर्थ हे दवा होऊन जात नाही किंवा हानिकारक नाही असं होत नाही. असं आहे की दुखणं खूप आहे आणि आता सवय लावली तरी चालेल, किंवा ते दुखणं कमी होणं जास्त महत्वाचं आहे सध्या. म्हणून काही विशेष आजारांमध्ये जसं ब्राऊन शुगर वापरला जातो किंवा अफीमचा भाऊ वापरला जातो, त्याच प्रकारे गांजा सारखे काही पदार्थ काही विशिष्ट आजारांमध्ये वापरले जातात. उदाहरण, कॅन्सर किंवा किमोथेरपी मध्ये जे व्हॉमिटिंग होते ते थांबवण्यासाठी, किंवा एड्सच्या रुग्णांना भूक लागत नाही त्याच्यासाठी, किंवा असे विशिष्ट 3-4 फक्त आजार आहेत. साध्या किरकोळ आजारामध्ये, थकवा आला, झोप लागत नाही, अशा सगळ्यासाठी गांजा अजिबात दिलेला जात नाही. आणि अम, हे सगळं अजून याच्यावर स्टडीज चालू आहेत. पण अनेक आजारांमध्ये काही काही लोकांना वाटतं याचा फायदा होऊ शकेल, पण हे काही सिद्ध झालेलं नाही आहे. पण त्याच्यामुळे होणारे नुकसान हे नक्की सिद्ध झालेले आहे. काही लोक हे पण म्हणतात की गांजामुळे सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी वाढते. मित्रांनो, तुम्ही एका वेगळ्या जगात गेल्यामुळे तुम्हाला असं भास नक्की होतो की माझा संगीत, मी आधीपेक्षा जास्त चांगलं संगीत बनवू शकतो, किंवा रंग जास्त ब्राईट वाटतात म्हणून असं वाटतं की हो हो मी किती छान चित्र काढलंय. पण खरी दुनियेमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी कमी होत जाते. इनफॅक्ट जी लोक 4-5 वर्ष गांजा घेतात त्याच्या नंतर अनेकांना ए मोटिवेशन सिंड्रोम नावाचा आजार होतो. तुम्ही गुगल करून आज संध्याकाळी घरी चेक करा. ए मोटिवेशन सिंड्रोम ज्याला झाला, तो दिवसभर एका ठिकाणी बसून राहतो, त्याला काहीच करावंसं वाटत नाही, त्याचं मोटिवेशन पूर्ण मरून जातं. पेंटरला पेंटिंग करावंसं वाटत नाही, क्रिकेट खेळणाऱ्याला क्रिकेट खेळावंसं वाटत नाही. तर ज्या गोष्टीमुळे माणसाचं मोटिवेशन मरून जातं काही वर्षांनी, त्याने क्रिएटिव्हिटी वाढते, असा विचार ठेवणं हे पूर्णपणे अज्ञानता आहे. मग अनेक लोक म्हणतात माझ्या गावी फलाना व्यक्ती होतो, तो आयुष्यभर त्याने दारू घेतलं, तंबाखू खाल्लं, त्याला काय नाही झालं, आणि तो व्यक्ती होता तो काहीच घेत नव्हता आणि 40 वर्षाला मरून गेला वगैरे. तर आम्ही असं अजिबात म्हणत नाही की दारू आणि तंबाखू या दोनच गोष्टींमुळे माणूस मरतो. कॅन्सर होण्याचे किंवा इतर गोष्टी होण्याचे अनेक कारण आहेत. पण या अनेक मृत्यूंमागे दारू तंबाखू हे सर्वात मोठे कारण आहे. तर जर मी असं म्हटलं की तुम्ही हेल्मेट घातली तर ऍक्सिडेंट होणारच नाही, मृत्यू होणारच नाही, याची काही गॅरंटी आहे का?
आणि ऍक्सिडेंट घातली नाही तर मृत्यू होणारच आहे, याची काही गॅरंटी आहे का? गॅरंटी काही नाही. तर कोणत्याही नियमाला अपवाद असतात. पण हे अपवाद बघून आपण आपले निर्णय घ्यायचे की जास्त करून काय बघण्यात आलेलं आहे? तर पुरावा खूप ठोस आहे. उदाहरण, UK मध्ये, इंग्लंडमध्ये 34,000 डॉक्टरांवर 50 वर्ष लांब एक अध्ययन चाललं आणि त्याच्यामध्ये आढळलं की अंदाजाने 50% सिगरेट घेणारे लवकर मरतात, अंदाजाने 10 वर्ष लवकर मरतात. तर पुरावा कन्क्लुसिव्ह आहे आणि म्हणूनच कोर्टातर्फे सिगरेट कंपनींवर बाध्य आहे की त्यांच्या पाकिटावर लिहावं लागतं टोबॅको किल्स. आणि तरी सुद्धा जर आपल्याला स्वतःला बुद्धू बनवायचे असेल तर आपण बनवू शकतो. मग काही मुलं, आजकाल तुम्ही बघितलं असेल की रुमालमध्ये काहीतरी टाकतात सोल्युशन सारखं आणि मग ते तसंच इनहेल करतात आणि त्याची पण सवय लागते. त्याला पॉप्युलरली सोल्युशन असं म्हणतात. तर काही मुलांना वाटतं की हे तेवढं हानिकारक नाहीये, पण त्याची पण सवय तेवढीच जास्त लागते आणि ते पण अजिबात सुटत नाही. आणि सोल्युशन ची सवय सोडण्यासाठी पण व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये आजकाल मुलांना टाकावं लागतंय. तर मुलांनो, हे पण तुमच्या आयुष्याला पूर्णपणे हायजेक करून टाकणार. तुम्ही खेळ, अभ्यास सगळं सोडून तेच करत बसणार आणि त्याच्यामुळे तुमचे फुफ्फुस पण खूप खराब होतात. मग अनेकांना वाटतं की हे घेतल्यावर ताण कमी होईल. टीव्ही मध्ये पण दाखवतात, गम का साथी दारू. तर माझी गर्लफ्रेंड मला सोडून निघून गेली, मग काय करायचं? दारू घ्यायची. तर दारू घेतल्यावर ती गर्लफ्रेंड परत येईल का? की दुसरी गर्लफ्रेंड पण भेटणार नाही? राईट. जेव्हा आपल्याला एखाद्याला जर 10,000चं कर्ज आहे आणि त्यांनी दारू घ्यायला सुरू केली, त्याचं कर्ज मिटून जाईल का? की 10चे 20, 20चे 40, 40चे 50, 1 लाख, 2 लाख आता काही सॉल्व्ह होत नाही आणि सुसाईड. शेतकरी आत्महत्या करतोय, काहीतरी करा. पण त्याचा मागचा एक खूप खूप मोठा कारण आहे. दारूमुळे त्यांची आर्थिक एक चक्रव्यूह मध्ये ते फसतात आणि मग आत्महत्या करतात. तर दारूमुळे कोणताही प्रश्न सुटत नाही. फक्त तुम्हाला तो विसर पडतो आणि विसर पडल्यामुळे तुम्ही त्याच्यावर मग छान वाटतं कारण तुम्ही विसरले. पण ते काही तासासाठी तुम्ही विसरता आणि कारण तुम्ही विसरता, तुम्ही त्याच्यावर काम करत नाही आणि तुम्ही काम करत नाही म्हणून तो प्रश्न सुटत नाही आणि मोठा होत जातो. त्याच प्रकारे काही लोकांना वाटेल नाही, मी ताण कमी करण्यासाठी घेत नाही, मी तर मज्जा करण्यासाठी घेतो. तर हो, घेतल्यावर थोडी हाय बसते पण ती एक निरर्थक मजा आहे. उदाहरण, तुम्हाला आनंदी व्हायचं असेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल, एका खेळामध्ये प्रॅक्टिस कराल, संगीतमध्ये प्रॅक्टिस कराल, तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं कराल आणि तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटणार. पण त्याच्यापेक्षा फक्त काही पैसे टाकायचे, दारू पिडायची, सिगरेट फुकायची आणि ओ मी डॉन, मी कूल. तर हो, ते घेतल्यावर तुम्ही खूप महान माणूस आहात असा भ्रम नक्की होतो, पण त्या हायला काही अर्थ नाहीये. आणि दुसरं, एकदा तुम्हाला तो फालतूचा हायची सवय लागली की मग तुम्हाला मेहनत करायचं मोटिवेशन राहत नाही. तुम्हाला वाटतं जर एवढं सोपं आहे मजा करणं, मग कशाला मेहनत करायची? आणि इतर गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद वाटायला बंद होतं. मग हळूहळू तुम्ही महिन्यातून एकदा, मग दर आठवड्याला, मग रोज संध्याकाळी, मग सकाळ ते दुपार ते संध्याकाळ, आयुष्यातून इतर गोष्टी कमी व्हायला लागते आणि तुमचा पूर्ण वेळ याच्यामध्ये जायला लागतो. आयुष्यातला अर्थ आणि आनंद कमी व्हायला लागतो आणि मग तुम्ही फसता आणि तुम्हाला सोडायचं असतं. आयुष्यातलं सगळ्या दुःखाचं कारण हे बनतं, तरी ते सुटत नाही. तर काही वेळ नक्की आनंद भेटेल, पण लांब लांब काळात तुमच्या आणि तुमच्या परिवाराचं दुःखाचं कारण हे बनेल. तर आम्ही मित्रांनो हे सांगायला आले नाही की तुम्ही दुखी राहा पण स्वस्त राहा. आम्हाला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही स्वस्त पण राहा आणि जास्त आनंदी राहा. आणि फक्त आता नाही, लांब काळात आनंदी राहा. तुम्ही जेव्हा एखादं व्यसन घेता, आता थोडी किक बसते पण लांब काळात रडावं लागतं. पण जेव्हा तुम्ही संगीतमध्ये वेळ घालवता, एखादं स्पोर्ट खेळता, स्विमिंग करता, ट्रेकिंगवर जाता, ड्रॉइंग करता,
मित्रांसोबत गप्पे मारता, मेडिटेट करता, तेव्हा तुम्हाला आता तर आनंद भेटतोच, पण तुमचा आयुष्य जास्त समृद्ध होतं, तुम्हाला कला भेटते आणि त्याच्यामुळे लोक तुम्हाला लांब काळात रिस्पेक्ट करतात. पण हे सगळं कळत असतानाही आपण आजूबाजू खूप सक्सेसफुल लोकांना पण बघतो, आपल्या वडील काका मामांना पण बघतो की ते दारू पितात. मग आपल्या मनात एक क्युरिओसिटी येते, काय असेल हे, काय त्यांना मजा येते, चांगलं असेल का, कसं असेल. आणि मग आपल्याला पण स्वाभाविक आहे की हे वाटणं की हे सगळं नॉर्मल आहे, चालतं, तेवढं वाईट नसावं. पण मित्रांनो, फक्त तुमच्या घरी कोणी घेत असेल किंवा एखादं सेलिब्रिटी घेत असेल याचा अर्थ ते नॉर्मल होत नाही. आपल्या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या कॉमन आहे, मुलींची छेड काढणं कॉमन आहे, चाइल्ड लेबर कॉमन आहे. मग या सगळ्या गोष्टींना आपण नॉर्मल म्हणून स्वीकार करूया का? तर कॉमन असणं हे पुरेसं नाही आहे. कॉमन असण्यासोबतच एखादी गोष्ट जर समाजाला हितकारक असेल तर मग ही आमची संस्कृती आहे हे छाती ठोकून आपण त्याचा प्रचार करूया. पण एखादी गोष्ट आपल्या समाजामध्ये खूप प्रचलित आहे आणि त्याचं समाजाला नुकसान होत आहे, तर मग आपण मिळून लवकरात लवकर समाजातून हा शाप कसा निघून जाईल हे आपण बघायला पाहिजे. तर मित्रांनो, दारू सिगरेटमुळे समाजाला फायदा जास्त होतोय की नुकसान? आणि जर नुकसान होत असेल तर याला आपण नॉर्मल मानूया का? दुसरं, आजही जगातली अर्धी लोक दारू तंबाखूचा वापर करत नाही, ते नॉर्मल नाही. तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटेल की तंबाखूच्या शेताला कुंपण लागावं लागत नाही, घालावं लागत नाही. कारण जनावरांना पण कळतं हा खायचा पदार्थ नाही, ते खात नाही, हे नॉर्मल नाही. काही सेलिब्रिटीज घेतात, काही सक्सेसफुल लोक घेतात, त्यांना नुकसान पण होतो. मिलिटरीमध्ये किती लोक घेतात, हो तिकडे कल्चर आहे, मग मिलिटरीमध्ये लवकर हार्ट अटॅक येऊन मरण्याचं पण प्रमाण जास्त आहे. अशी खूप स- पियुष मिश्रा नावाचा एक ऍक्टर आहे, त्याचं गँग्स ऑफ वाजेपूर मध्ये तो प्रख्यात झाला. पण आजपासून 20-30 वर्षा आधी त्याला सलमान खानने मैंने प्यार किया मध्ये जो रोल केला होता, ज्याच्यामुळे सलमान खान एवढा मोठा स्टार झाला, तो रोल आधी पियुष मिश्राला भेटला होता. पण दारूची सवय असल्यामुळे तेव्हा तो तो रोल घेऊ शकला नाही. आणि तो म्हणतो की दारूमुळे माझे 20 वर्ष वाया गेले. तर हे नॉर्मल नाही हे घेणं. मग आता तुमच्यापैकी खूप लोकांना पटेल की हो हे नॉर्मल नाहीये, मला नाही करायचंय. पण मित्र आपण सगळ्यांना हवे असतात. आणि जेव्हा आपली मित्र आपल्याला फोर्स करतात, मग ते आपल्याला नाही म्हणायला कधी कधी जमत नाही. मग नाही कसं म्हणायचं हे आपण समजून घेऊया, जेणेकरून जर तुमच्या काही मित्रांनी तुम्हाला फोर्स केलं तर तुम्ही कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने नाही म्हणू शकत. सर्वात पहिलं आपण समजून घेऊया की मित्र फोर्स का करतात. मला सांगा, तुमच्या मित्राने एक चित्रपट बघितलं, त्याला खूप आवडलं, तर ते तुम्हाला येऊन सांगणार, अरे काय भारी पिक्चर होता, नक्की बघ. पण तो तुम्हाला फोर्स करेल का? अरे बघावंच लागेल, मर्द नाही का साल्या, माझा मित्र नाही का, मी पैसे देतो बघ, असं करेल का तो? पण दारू तंबाखूसाठी तो असं करतो, तुमच्या मागे लागून जातो. का बरं? एवढं फोर्स का करतात दारू तंबाखू घेणारे? कारण जर मी एकटा दारू पितो आणि तुमच्यापैकी कोणीच पित नाही, तर मी कसा बनलो? वाईट, वाया गेलेला, वगैरे वगैरे. पण मी पण पितो, तुम्ही पण पितात, हा पण पितो, हा पण पितो, ही पण पिते, सगळे पितात. मग आपण सगळे काय झालो? कूल अँड स्मार्ट. तर मित्रांनो, त्यांच्या मनात एक अपराधी भाव असतो. त्यांना माहित असतं आपण काहीतरी न करण्यासारखं करतोय, आणि तो अपराधी भाव करण्यास ते इतरांना फोर्स करत बसतात, की तू पण घे, तू पण घे, तू पण घे. ओके. तर ही स्पष्टता ठेवा, हे 4 लोक मिळून मला फोर्स करताय याचा अर्थ ते शाणे आणि मी मूर्ख असं होत नाही. तर आपल्या निरोगी निवड चॉईस बद्दल तुम्हाला अभिमान असणं महत्वाचं आहे. तिसरं, तुम्ही लाजून लाजून नाही म्हंटल, आई मारेल नको ना, राहू दे,
मग तुम्ही गेले. पण जर तुम्ही आत्मविश्वासाने डोळ्यात डोळा मिळवून तुम्ही त्याला ठामपणे नाही म्हटलं, तर मग ते प्रयत्न करत नाही. तुमच्या आवाजात ठामपणा असला की त्यांना कळलं की इधर दाल नहीं गलने वाली, छोड देते. मग हे ठामपणे म्हणण्यासाठी तुम्ही जर तुमचं उत्तर तयार करून ठेवलं असेल, तर तुम्ही पटकन म्हणू शकाल. तुम्ही जर आधीपासून विचार केला नसेल आणि 4-5 लोक फोर्स करतात, तर तुम्ही गोंधळून जाणार, आता मी काय करू. उत्तर काय सांगायचं तुम्ही ठरवा. काही पण म्हणू शकता, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल. तुम्ही म्हणू शकता, माझ्या आईने मला शपथ दिली आहे, मी आईची कसम मोडणार नाही. किंवा मी माझ्या आजूबाजू खूप लोकांना याच्या आहारी जाताना बघितलं आहे, मी माझ्या परिवाराचं दुःखाचं कारण बनणार नाही. किंवा याने नपुंसकत्व येऊ शकतं आणि मला बाबा तसं नाही पाहिजे. किंवा याने आर्थिक नुकसान खूप होतो. किंवा मी माझं मेंदू मारून एन्जॉय करणं एवढा मूर्ख नाही आहे. मला एन्जॉय करण्याचे इतर खूप छान प्रकार माहित आहे. किंवा माझ्या धर्मामध्ये नाहीये किंवा व्हॉटएव्हर. पण तुम्ही आधीपासून विचार करून ठेवलं असेल मी काय म्हणणार, तर तुम्ही कॉन्फिडेंटली म्हणू शकता. जर तुमचे मित्र जनरली म्हणत असेल मर्द नाही का, तर तुम्ही म्हणू शकता मर्द आहे आणि मर्द राहायची इच्छा आहे म्हणूनच घेत नाही. तुला पण मर्द राहायचं असेल तू पण बंद कर. राईट. तर आधीपासून विचार केला असेल की माझे मित्र काय काय म्हणतात, मग मी काय काय म्हणू शकतो, तर तुम्ही कॉन्फिडेंटली करू शकता. तुम्ही त्याला कॉन्फिडेंटली नाही म्हटलं तरी ते जबरदस्ती करतच आहे, मग काय करायचं. तर एक म्हणतात की त्यांच्या प्रत्येक फालतू आर्ग्युमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न नाही करायचा. सायंटिफिक माणूस नाही का, तू एकदाही चाकलं नाही तुला कसं माहित वाईट आहे. आणि असे खूप सेन्सलेस आर्ग्युमेंट्स ते करत बसतात. आपण त्यांच्या आर्ग्युमेंटचा एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड पण आन्सर देऊ शकतो, पण त्या भानगडीत पडायचं नाही. कारण त्यांचं काही ते संपत नाही. आणि प्रत्येक त्यांचं सिली आर्ग्युमेंटला त्या क्षणात तुम्हाला कळेल की नाही उत्तर माहित नाही. पण बॉटम लाईन, तुम तुम्ही त्यांना पटवलं पाहिजे याची काही गरज नाही. त्यांनी तुम्हाला पटवलं पाहिजे की दारू तुम्ही घेतलं पाहिजे आणि तुम्हाला हक्क आहे, तुम्हाला पटलं नाही तर नाही म्हणायचं. राईट. म्हणून तुम्ही प्रत्येक आर्ग्युमेंटला स्पेसिफिक उत्तर द्यायचा प्रयत्न नाही करायचा. तुम्ही जो 1-2 वाक्य विचार केले असेल तेच परत परत सांगत राहायचं. तू सायंटिफिक माणूस नाही का, हे सवय लावणारा जहर आहे, मी एकदाही हात लावणार नाही. तू माझा मित्र नाही का, हे सवय लावणारं जहर आहे, मी एकदाही हात लावणार नाही. तुझ्यामध्ये डेअरिंग नाही आहे, हे सवय लावणारं जहर आहे. म्हणजे तुम्ही जे कोणतं वाक्य ठरवलेलं असेल तुम्ही तेच परत म्हणत राहायचं. त्यांच्या फालतू आर्ग्युमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करायची गरज नाही. आणि तरी जर त्यांनी नाही थांबवलं, तर ती जागा सोडून निघून जा. कारण माणूस एक सामाजिक प्राणी आहे. जर मित्रांनी खूप फोर्स केला तर माणूस म्हणतो असू दे रे बाबा, एकदाच घेऊन थांबव. मग तुम्ही घेऊन टाकता. तर जर तुमची मित्र तुमच्या चॉईसचं रिस्पेक्ट करत नाही, तर मग तुम्ही ती जागा सोडून कमीत कमी त्या वेळेला निघून जा. मग असं केल्यावर मित्र सुटून गेले तर मग जी मित्र तुमच्या आयुष्याचं वाटोळं करायला तपलेले आहे, मग ते आयुष्यातून निघून गेले तर चालतं की नाही चालत. भारतात ओव्हर पॉप्युलेशन आहे, प्रत्येक गोष्टीची कमतरता आहे, माणसांची कमतरता नाही. तुमचं आयुष्य जर तुम्ही चांगलं ठेवलं, सक्सेसफुल ठेवलं, आनंदी ठेवलं, तर आज नाही तर उद्या याच्यापेक्षा खूप चांगली मित्र तुम्हाला भेटेल. आणि जे खरी मित्र असतात ते चुकीच्या मार्गावर जायला खूप आग्रह करत पण नाही. मग काही लोक असं म्हणतात, मजा नाही करायची का, मित्र नाही का, तर तुम्ही उत्तर सांगू शकता. मी मजाला नाही नाही म्हणत, मी दारूला नाही म्हणतोय. मी मैत्रीला नाही नाही म्हणत, मी दारूला नाही म्हणतोय. आपण इतर मजा करण्याचे गोष्टींमध्ये आपण मिळून करूया. आपण मिळून डान्स करूया, आपण मिळून फिरायला जाऊया, आपण मिळून अमुक करूया तमुक करूया. तर तुम्ही ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन्स ऑफ एन्जॉयमेंट सुचवू शकता. आणि स्वतःचे मित्र काळजीपूर्वक निवडा. तुमचे काही मित्र असतील जे इतर चांगली गोष्टी पण करताय, दारू पण पिताय, चालेल. पण जर तुमची सगळीच मित्र त्या प्रकारची आहे, तुमचा एकही मित्र असा नाही आहे ज्याला दारू तंबाखू सारखे व्यसन न घेताना आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा माहित आहे,
मग कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही पण घ्यायला लागाल. म्हणून अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. तुमची मित्रमंडळी काय करतात बहुतेक तुम्ही पण तेच कराल. आणि म्हणून काळजीपूर्वक विवेकपूर्वक स्वतःची मित्रमंडळी निवडा. लास्टली, तुमच्यापैकी काही लोकांना वाटणार पटलं आम्हाला पटलं सर हे वाईट आहे, पण आमच्या घरी अमुक अमुक व्यक्ती घेतात त्यांची चिंता होते काय करू. माझा एक मित्र घेतो त्याची चिंता वाटते काय करू. तर मित्रांनो, हे सोडणं अवघड आहे पण अशक्य नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, याच्यावर आता औषध आहे. जे दारू तंबाखू थांबवल्यावर जो त्रास होतो तो त्रास कमी करण्याची औषधं आहे. ती तल्लफ कमी करण्याची औषधं आहे. समुपदेशक असतात जे लोक हे कसं सोडायचं याचं मार्गदर्शन करतात. आणि व्यसनमुक्ती केंद्र पण असतात जिथे जर घरी राहून सोडणं जमत नसेल एखाद्याला तर तो तो केंद्रामध्ये जाऊन सोडू शकतो. तर हे सगळं कुठं उपलब्ध असतं, तर तुम्ही जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊ शकता, तिकडे ते मार्गदर्शन करतील. किंवा एकंदरीत कोणत्याही मानसोपचार तज्ञाकडे किंवा मनोचिकित्सककडे तुम्ही जाऊ शकता. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊ शकता. किंवा अल्कोहोलिक अनॉनिमस ही एक संस्था आहे ज्याच्यामध्ये ज्यांनी दारू सोडली आहे ते पैसे न घेताना इतर नवीन लोकांना सोडायला मदत करतात. कारण त्यांनी पण ते भोगलेलं आहे, त्यांना ते दुःख माहीत आहे, ते इतरांना मदत करतात. तर या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. ती लोक येऊन म्हणजे मग तुम्ही त्यांना विचारू शकता की माझ्या घर जवळचा तुमचा सेंटर कोणता. भारताच्या प्रत्येक शहरामध्ये त्याचे अनेक सेंटर्स आहेत. त्यांचा नंबर आहे 80960. आणि शेवटी तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे पण मी सांगू कसं, त्यांना राग येईल ना. तर मी काय तुम्हाला टिप्स सांगतो. हे टिप्स मनात ठेवून तुम्ही अपील करा, मग त्यांना राग येणार नाही. सर्वात पहिलं हे समजून घ्या की दारू पिणारा वाईट नसतो, दारू वाईट असते. तो बळी पडलेला आहे. त्याला धिक्काराची, अ, निंदाची गरज नाही आहे. त्याला आधाराची गरज आहे, सपोर्टची गरज आहे, समजून घेणाऱ्याची गरज आहे. तर मनात तुम्ही त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम ठेवा. आणि तुम्ही सांगताना त्याला सांगा की मला माहित आहे हे सोडणं अवघड आहे, तुम्ही जाणून बुजून जास्त घेत नाही आहे. ओके, पहिलं. दुसरं, तुम्ही काळजीपूर्वक बोला जे काय बोलाल. कळत नाही का तुला, डोकं नाही का तुला, किती घेतोय, वर्सेस हे मित्रा हे तुझं वाढलंय रे. तू आधी दर महिन्याला घ्यायचा, आता ऑलमोस्ट डेली घेतोय, मला तुझी चिंता होत आहे. किंवा पप्पा शाळेत एक डॉक्टर आला होता, तो म्हणत होता माणूस 10 वर्ष लवकर मरतो, तेव्हापासून तुमचीच चिंता मनात चालू आहे, झोपच लागत नाही बरोबर. तुमच्यावर आमची खूप प्रेम आहे, माया आहे, सोडून द्या ना. तर तुम्ही चिंता व्यक्त करून बोलाल तर मग कोणाला राग येत नाही, निंदा करू नका. ठीक आहे. आणि तुम्ही त्यांना आशा द्या. प्रत्येक माणसाला सोडायची असते पण जमत नाही म्हणून तो प्रयत्न करत नाही. तुम्ही त्याला आशा द्या की डॉक्टरांकडे जाऊ शकतो, दवा उपलब्ध आहे, समुपदेशन आहे, व्यसनमुक्ती केंद्र आहे, अल्कोहोलिक अनॉनिमस आहे. तुम्ही त्यांना आशा द्या, तर ते करतील. आणि शेवटचं, एका एका वेळेत तुम्ही प्रयत्न केल्यावर कदाचित मान्य करणार नाही, पण तुम्ही सातत्याने अधूनमधून प्रयत्न करत राहिले तर जमेल. पण प्रत्येक वेळेला फक्त ही एकच गोष्ट म्हणायची असं नाही. तुम्ही इतर तुमच्यामधील संवाद, खेळ वगैरे पण सुरू ठेवा आणि अधूनमधून ही अपील करू शकता. तर आपण सगळे मिळून शपथ घेऊया की हा जो आपल्या समाजाला जडलेलं शाप आहे ते मिळून आपण सगळे प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला, तुमच्या मित्रांना आणि समाजामध्ये इतरांना या दुःखांना समोर जावं लागणार नाही. ठीक आहे. तर आपण वेबिनार मध्ये आहोत म्हणून मी बोलतो, तुम्ही सगळे माईक बंद ठेवून तुम्ही पण माझ्यासोबत बोला. मी भारताचा जबाबदार नागरिक आहे. माझे जीवन अनमोल आहे. मी माझ्या तरुणाईचा उपयोग नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि माझी स्वप्ने साकार करण्यासाठी करेन. मी खेळ, संगीत, ध्यान आणि इतर रचनात्मक माध्यमांद्वारे जीवनाचा आनंद घेईन.
मला माझ्या कुटुंबासाठी आनंद आणि अभिमानाचे कारण बनायचे आहे. त्याच्या दुःखाचे आणि अम, त्याचे दुःखाचे कारण नाही. म्हणून मी पान मसाला, तंबाखू, दारू, गांजा इत्यादी व्यसनाधीन विषयांना व्यसनाधीन करणाऱ्या विषयांना विषांना कधीही हात लावणार नाही. मी समजतो की माझे आरोग्य ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणार नाही. जय हिंद. तर मित्रांनो, हे काही वेबसाईट्स आहे. जर तुम्हाला या विषयावर अजून जास्त माहिती पाहिजे असेल, चांगले व्हिडिओज, पोस्टर्स बघायचे असेल, जे तुम्ही आजूबाजू शेअर करू शकता, तर हे काही लिंक्स आहे. आम्ही हा पीपीटी तुम्हाला तुमच्या टीचर मार्फत व्हॉट्सअपवर पाठवणार. तुम्ही चेक करू शकता. आणि हे काही हेल्पलाईन्सचे नंबर्स आहेत. जर कोणाला सवय लागली असेल आणि तुम्हाला रेफर करायचं असेल, तर तुम्ही या नंबर्सवर फोन करू शकता. आणि जसं आम्ही मागच्या वेळेला म्हटलं होतं, हा आमचा नंबर आहे. आमचे रेग्युलर व्हॉट्सअपवर तुम्हाला अवेअरनेस पोस्टर्स हवे असतील, तर तुम्ही या नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता. थँक्यू.